हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी प्रियंका द गार्डन क्लिम्स या आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर नवीन काहीतरी गोष्टी मी नेहमीच ट्राय करत असते. आज वीकेंड आहे आणि मी खूप दिवसापासून एक गोष्ट पाहिली होती पण कधी ट्राय केली नव्हती, तर ती आज आपण ट्राय करून बघूयात. तर इथे पाणी घेतलेलं आहे, मी अंदाजे घेतलं आहे. तर याच्यामध्ये आपण 1 चमचाभर तांदूळ घालायचे. अजून थोडे घालते मी, जरा पाण्याच्या हिशोबाने कमी वाटत आहेत. तर एवढे आपण तांदूळ घातलेत. त्यानंतर इथं माझ्याकडे बारीक तुकडे केलेले ॲलोवेरा आहे, म्हणजेच कोरफड. तर हे देखील यामध्ये घालायचं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये कढीपत्ता घालू शकता, मेथी घालू शकता. मेथी म्हणजे मेथीचे दाणे, नाही तर तुम्ही म्हणाल कढीपत्ता झाला, मेथी झाली, आता ही कुठल्या भाज्या घालायला सांगते. तर नाही, मेथीचे दाणे जे असतात आपले, तर ते देखील तुम्ही घालू शकता, कढीपत्ता घालू शकता. आणि ह्याला एकदा उकळी आली छान की मग हे थंड झाल्यानंतर हे गाळून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शॅम्पू ॲड करू शकता किंवा शिकेकाई आहे तर शिकेकाई देखील तुम्ही घालू शकता. आणि हे हेअर वॉश करताना तुम्ही ॲज अ शॅम्पू म्हणून हे यूज करा. राईसमध्ये व्हिटॅमिन B, C असतात, त्यामुळे केसांना शाईन येते. आणि ॲलोवेरामुळे केस स्ट्रॉंग होतात, डॅमेज होत नाहीत, डॅन्ड्रफ होत नाहीत. तर हे सगळे गुणधर्म यामध्ये आहेत. म्हणजे कढीपत्ता, जास्वंदाची फुलं, तर या सगळ्या गोष्टी वापरून आपण एक तेल देखील केलं होतं. तर त्या तेलाचा व्हिडिओ देखील तुम्ही पाहिला नसेल तर तो देखील पहा. तर ते मी खूप दिवस यूज करते. तर त्याच्याने देखील मी आठवड्यातनं 2 वेळा तरी ते तेल लावते. तर त्या तेलाने पण केस खूप छान होतात. तर तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की बघा. आणि हे मी पहिल्यांदाच ट्राय करते, तर आता एक 2-3 आठवडे मी कंटिन्यू हे ट्राय करून बघेल आणि याचा रिझल्ट देखील तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. फायनल प्रोडक्ट हे असं दिसतं आहे. मी थंड झाल्यानंतर त्याला गाळून घेतलं आहे आणि थोडासा ॲलोवेरामुळं हलका ग्रीन कलर पाण्याला आलेला आहे. आणि तांदळाचं देखील थोडंसं अवशेष ह्याच्यामध्ये देखील उतरले, हे बघा. तर आता ह्याच्यामध्ये मी शॅम्पू ॲड करणार आहे आणि हे यूज करणार आहे. चलो, बाय बाय, थँक्यू.